संपूर्ण कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी देवळा येथे प्रहारच्या वतीने पाचकंदील ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक 11 रोजी दुपारी 12 वाजता देवळा पाचकंदील ते प्रशासकीय इमारतीपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालयात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यानंतर तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। महायुतीच्या सरकारने निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते। निवडणुका होऊन जवळपास 1 वर्ष होत आले असून देखील अद्याप सरकारने आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही। सरकार फक्त पोकळ घोषणाबाजी करण्यात माहीर असून त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे दिसत नाही। शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे। समाधानकारक पाऊस नाही, महागडी बी-बियाणे व कर्जाला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत। झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग आली पाहिजे यासाठी संतप्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाडकर यांच्या नेतृत्वाखाली देवळ्यात पाचकंदील ते नवीन तहसील कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला पाठिंबा दर्शविला होता। मोर्चात हरिसिंग ठोके, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार, कुबेर जाधव, दीपक पवार, रामा पाटील, दत्ता पवार आदींसह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी आपली मागणी शासन स्तरावर कळविण्यात येणार असल्याचे सांगितले। मोर्चा दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।